नमस्कार, मी शुभम काळवंडे इंडिया न्यूज 21मध्ये आपलं स्वागत करतो। नागपूर जिल्ह्यातील आपदा मित्र आणि सखी गेल्या 1 वर्षापासून सतत आपत्ती व्यवस्थापनात कार्यरत आहेत। या काळात त्यांनी अनेक आपत्तीमध्ये मदत कार्य केले आहे, परंतु महाराष्ट्र शासन याकडे दुर्लक्ष करून त्यांच्या मागण्यावर कोणताही निर्णय घेत नसल्याने आपदा मित्र संघर्ष कृती समिती जिल्हा नागपूरच्या वतीने विधान भवनावर मोर्चा काढण्यात आला। मोर्चाची सुरुवात चाचा नेहरू गांधी सागर उद्यान येथून करण्यात आली। मोर्चात आपदा मित्रांना न्याय मिळालाच पाहिजे, पर्यटन स्थळी आपदा मित्रांना रुजू केलेच पाहिजे, आपदा मित्रांना मानधन लागू झालेच पाहिजे, असे कसे देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, असे विविध नारे देण्यात आले। मोर्चा कॉटन मार्केट, लोहा पुलिया, मानस चौक या मार्गाने चालत संविधान चौकात येऊन ठेपला। यावेळी संपूर्ण मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त दिसून आला। जोरदार घोषणा देण्यात आल्या। त्यानंतर विधान भवन येथे आपदा मित्राद्वारे महाराष्ट्र राज्याचे आपत्ती व पुनर्वसन व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। निवेदन देताना त्यांनी असे सांगितले की हा प्रस्ताव NDRAF, SDRF यांच्या सभेमध्ये मांडण्यात येईल व यावर मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले। आपदा मित्राला मानधन धन्यवाद।